नमस्कार. महाराष्ट्रामध्ये सदा खोत नावाचे एक विधान परिषदेचे आमदार आहेत. भारतीय जनता पक्षानं फेकलेल्या आमदारकीवर महाराष्ट्रामध्ये द्वेष पेरत फिरणाऱ्या या आमदार महोदयांना माझी विनंती आहे, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असं होऊ नका. 24 लाख मुलांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली. नीटचा पेपर फुटला. तो पेपर विकून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेल्या लोकांनी प्रचंड पैसे कमवले. स्टाफ सिलेक्शन कमिशनचा पेपर फुटला, रेल्वे भरतीचा पेपर फुटला, 2 वेळा महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीचा पेपर फुटला. 154 परीक्षांचे पेपर मागच्या 12 वर्षामध्ये मोदी सरकारच्या काळात फुटले, एकालाही शिक्षा झाली नाही. नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या ताणातून आणि पुन्हा परीक्षा द्यावी लागल्याच्या ताणातून 22 मुलांनी आत्महत्या केल्या. निरागस लेकरं या देशात जगातून आपल्याला सोडून गेली. एक सरकारमधला मंत्री नीटच्या परीक्षेवर माध्यमांच्या समोर येऊन बोलायला तयार नव्हता. संसदेमध्ये तुम्ही बोलायला तयार नाही, लोकसभेत राज्यसभेत चर्चेला तयार नाही, उपोषणाला. नमस्कार. महाराष्ट्रामध्ये सदा खोत नावाचे एक विधान परिषदेचे आमदार आहेत. भारतीय जनता पक्षानं फेकलेल्या आमदारकीवर महाराष्ट्रामध्ये द्वेष पेरत फिरणाऱ्या या आमदार महोदयांना माझी विनंती आहे, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असं होऊ नका. 24 लाख मुलांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली. नीटचा पेपर फुटला. तो पेपर विकून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेल्या लोकांनी. नमस्कार. महाराष्ट्रामध्ये सदा खोत नावाचे एक विधान परिषदेचे आमदार आहेत. भारतीय जनता पक्षानं फेकलेल्या आमदारकीवर महाराष्ट्रामध्ये द्वेष पेरत फिरणाऱ्या या आमदार महोदयांना माझी विनंती आहे, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असं होऊ नका. 24 लाख मुलांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली. नीटचा पेपर फुटला. तो पेपर विकून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेल्या लोकांनी